आणि या कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेबांना आमच्यामध्ये सुभाष शेख सौभाग्यवती रंजन राजेदादा मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला आपण नवा विचार करून काम करायला लागलो तुम्ही ऑफिस उतरायला गेलो तर त्याला इथेच आलो मी आमच्या सगळ्यांच्या सगळी आपण केली त्यावेळेला सुद्धा सभा सुरू झाले सगळं प्रचंड विचारायचं समजा त्याच्यानंतर त्या कालावधीमध्ये सभा झाल्या असतील पण तात्काळच्या निमित्ताने सभा होणं आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात भावनिक क्षण आहे एवढं माझ्या सांगतो मी या ऋणामध्ये राहणं मी पसंत करेन जनतेच्या ऋणामध्ये राहणं पसंत करत जनतेची सेवा अधिक प्रखरपणे करण्याची बांधिलकी आजच्या या निमित्ताच्या वेळेला कर्जच्या या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये ऐतिहासिक असलेल्या भूमीमध्ये माझ्या तमाम रायगडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे गेली 41 वर्ष सेवेचा भरत घेऊन जसं मी काम करत आलो ते सेवेचं भरत आणि बसा पुढच्या कालावधीमध्ये आयुष्य असेपर्यंत तुमच्यासाठी समर्पित भावनेने आज सुनिश्चितकडे करेल एवढा गाढ विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतो येतो आणि तुम्ही आवर्जून केलेला सत्कार विनम्रपणे या ठिकाणी स्वीकारतो आता सत्कार उद्याच्या भविष्याची एक ऊर्जा स्रोत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना 14 ते 18 नेतृत्व केलं आता 23 पासून नेतृत्व करतोय अशा वेळेला पक्षाची भविष्याची वाटचाल करण्यासाठी आजची ही रायगडची कर्जतची घरापट्टी मिळालेली शिदोरी वैचारिक शिदोरी प्रचंड मिळालेलं पायबळ उद्याच्या आयुष्यामध्ये पक्षाला महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदवान करण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल त्याच्यासाठी करणारी मेहनत मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करेल अजितदादा प्रभुभाई छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी आणण्यासाठी आज तुम्ही दिलेली ताकद आणि ऊर्जा मला भविष्यामध्ये अधिक शक्तिमान ठरेल शक्तीमध्ये ठरेल असं या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो कारण खालापूरच्या सगळ्या प्रश्नासाठी सुद्धा तुमच्या सोबत केवळ सुनील तटकरे एकटा असं नव्हे अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा दिल्ली स्तरावरती तुमच्या प्रत्येक कामाच्यासाठी तुमच्या सोबत आहे एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो आणि नंतर मात्र आता जरी येण्याची संधी मिळाली नाही तरी माथेरान कर्जत आणि खोपोलीसाठी आता शिवधन नाही वाहन नाही फक्त जेपी आणि महागुरु एवढंच उद्दिष्ट नजरसमोर ठेवून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या पाण्याची थाप व्हायच्या आता सर्वांनी टाकत अपुरीच आहे शिवधन आहेच आहे इतरही महाराजला तयार काळजी करू नका जे स्वतःमध्ये मापा पाप नाही आणि सेवा या पद्धतीने आपण काम करतो आजचा पक्षप्रवेश अनेक सहकार्यांचा पक्षप्रवेश आहे पण सर्वांचाच पक्षप्रवेश मागाशी वया आपल्या ठिकाणी घेता आला नाही या सर्वांचंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदार पद्धतीने सोहळा तुम्ही केला तुम्हाला आयुष्यभरातला आठवणीचा राहणारा सोहळा या ठिकाणी राहील एवढंच या कार्यक्रमाच्या प्रसंगी ठिकाणी सांगतो तुझा तुमच्या आणि तुमच्या रायगड जिल्ह्यातील सर्व सहकारी तुमच्यामध्ये आपल्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहेत मग तुमचं नाव घेतो बाकी राष्ट्रपती बसलेले समोर आणि हा प्रत्येक जनसमुदाय आहे सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना निरामरपणाचं अभिवादन करतो आपल्या सर्वांना अंतःकरणापासून विकासाच्या कामाची बांधिलकी सर्व जण बांधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र पवित्र पाठशाळा तर तनमन धने करी साधना अखंड जनसेवेची तर टवटवी परी कधी न ढळली या कार्य सम्राटाची तर कणालीपणा या भूमीमध्ये आज सुधाकर खारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझे या जिल्ह्यातील असंख्य सहकारी यांनी माझा एक वृद्ध सोहळा देशाचे नेते प्रफुल्लभाई धनंजय मुंडे पंकज सरवणकर सुनील शेळके आणि आनंद यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केला आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्यटन सुरू होत असताना ज्या पद्धतीने हा सोहळासुद्धा कर्जत खालापूरच्या सर्व सहकार्यांनी मेहनत घेऊन जो केला तो अवर्णनीय आहे शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही पण त्यांच्या ऋणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्रयत्न करेन
गेल्या 41 वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणाने सन्मानित होण्याची संधी मिळाली, पण आजचा हा सोहळा तमाम रायगडकरांच्या वतीने, कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने, सुधाकरकरांच्या पुढाकाराने जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे. या सत्कारामुळे मी भारावंत गेलो आहेच, पण वयाची 70 गाठल्याच्या नंतरसुद्धा देशात, राज्यात, जिल्ह्यात समाजोपयोगी मी कामं करावी, माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रखरतेने व्हावी, याच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या. माईमाऊलींची उपस्थितीसुद्धा प्रचंड प्रमाणावरती होती आणि माझी पत्नी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. यापेक्षा अजून काय धनंजय मुंडेंनी भाषणामध्ये सांगितलं की मला आता काम द्या, पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळाला संधी भेटेल. त्यांनी सांगितलं की मला काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय, कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील. सर, उद्यापासून जीएसटी उत्सव सुरू होतोय. लघु आणि मध्यम प्रकल्पांना याचा फायदा होईल, तुम्ही कसं बघताय? 100% फायदा लघु उद्योजकांना होईलच, मोठ्या उद्योगांना होईल आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा होणार आहे. मी उद्याच या महोत्सवाची सुरुवात माणगावाला व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे, धुळे शहरामध्ये सुद्धा व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे आणि त्याचा अभिनंदन करत असताना जीएसटीचा लाभ त्यांच्यामार्फत जो जनतेला मिळेल, जे ग्राहक ज्या वेळेला त्या दुकानामध्ये जातील त्या ग्राहकांनी सुद्धा याबद्दल सांगावं. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय जीएसटीचे दर कमी करण्यासाठी घेतला, अभूतपूर्व असा निर्णय आहे, त्याच्याबद्दल रायगडचा खासदार म्हणून मोदी साहेबांचे, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार. सुधाकर घारे यांचा पक्षाला पाठबळ दिला असतं तर ते विजयी झाले असते, तर वारंवार नेते आपल्या भाषणात म्हणतात. पुन्हा पुनर्वसन करण्यासाठी सुधाकर भाऊंकडे राष्ट्रवादी कशी बघेल? खरं आहे, आघाडीचा धर्म पालन करण्यासाठी मी जे प्रामाणिकपणाने प्रयत्न केले त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बदला तो सुधाकर घारे नाम असेल निश्चितच. हे असं असताना सुद्धा पुन्हा एकदा त्याच जोमाने, त्याच ताकदीने त्यांनी प्रवाहामध्ये काम करण्याची जी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्याने आणि जनतेने जे त्यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली ती निश्चितच महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष, आम्ही त्यांच्या कार्याची योग्य ती नोंद घेतलेली आहे आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग येईल, तो लवकरात लवकर यावा, त्यांना ती संधी दिली जाईल. पुढच्या कर्जतला येईल, कर्जतकरांसाठी एक आनंदाची बातमी असेल, ती बातमी काय? खरं आहे, कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुधाकर घारेंना राज्य पातळीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणं. परंतु दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला नाही. की निर्णयाची प्रक्रिया झाली असती तर आपल्याला ते पाहायला मिळालं. हा निर्णय महायुतीची समन्वय समिती आणि राज्याचे नेते म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी, राष्ट्रवादीचे नेते म्हणून अजितदादा, शिवसेनेचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून घेतले. सर, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पिढा कधी सुटणार आहे? कारण काल चिपळूणमध्ये भरत गोगावळे मंत्री बोलत होते की नवरात्रानंतर माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे, मी पालकमंत्री होईल असं त्यांनी दावा. कोणाची इच्छाशक्ती किती प्रबळ असं या प्रत्येकाचा व्यक्तिगत भाव आहे. मी या विषयावरती मी सतत बोलत आलो की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, मुख्यमंत्री अजितदादा यांनी रायगडच्या हिताच्या दृष्टीतून लवकरात लवकर घ्यावा. रायगडमध्ये माहितीतला वाद कायम आहे. परवा विकास गोगावले यांनी सुद्धा एक वेळ भाजपसोबत जाऊन आता राष्ट्रवादीसोबत कदाचित जाणार नाही. तुमचा सुरुवातीपासून मी कोणाच्या किरकोळ वक्तव्याची दखल घेत नाही. मी राज्य पातळीवरती, देश पातळीवरती काम सर, करतो. बुलढाण्यामध्ये त्याला उत्तर द्यायला बाकीची माणसं सध्या आहे. सर, बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी भाजपसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत जाणार? ठीक आहे ना, प्रत्येकाची मतं असतील, त्याच्याबद्दल काय आज काय घाई नाही. बघू आता पुढे काय काय होतंय ते. राष्ट्रवादीला इन्कमिंग आहे हे गोगावल्यांनी मोरवेंना इशारा समजायचा का? कारण तुम्ही तुमच्या भाषणात मी कोणाला इशारा आयुष्यात देत नाही. मी एक शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता आणि शांतपणाने काम केलं, संयमाने काम केलं,
संयम नीट ठेवणं, श्रद्धा ठेवली का जनता पाठबळ देते. सायंच्या क्षणी जाताना आपण श्रद्धा आणि सबुरी हे जे काही ब्रीदवाक्य आहे ते माझ्या आयुष्यात मी मनपटलावर कोरलेलं असल्यामुळं कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय याच्यापेक्षा आपलं काम करत राहणं आणि लोकांचं पाठबळ मिळत राहावं. या पाठबळामुळेच गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक मोठ्या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे. अशा वेळेला पक्षाचं नेतृत्व सुधाकर घारे करत आहेत पक्षाची जमेची बाजू. सुधाकर घारेंनी या ठिकाणी खंत व्यक्त केली की या मतदारसंघामध्ये आता आम्हाला जी अन्याय झाला पुन्हा नको आणि या पक्षासोबत आम्ही राहणार नाही. प्रफुल्ल पटेल साहेबांनी त्यांना मुभा दिली म्हणजे केंद्रीय नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीला काय आदेश असतील? एक असं आहे की ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व बोलतं माझ्या साक्षीने केंद्रीय नेतृत्व आहे त्याच्यामध्ये ते म्हणतील ते हालच. थँक्यू. आपण सर्वजण परंतु ज्या टायमाला ही वेळ होती त्या टायमाला साहेबांनी ही निवडणूक सुधाकर भाऊने अपक्ष म्हणून लढवली. पण तीच जर का सुनील भाऊ काहीतरी आता काहीतरी करावं लागेल आपल्याला. हे कक्षाने ते कक्षाने वा काय ऑफिस पण चांगलं आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटते आपलं घर आहे तिथे जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असणार आहे हे मी तुम्हाला परत सांगतो. मित्रांनो आज कार्यक्रम जे आहे ते काही संडेचा दिवस आहे. भर पाऊस पडत आहे. मी मुंबईवरून निघालो मला वाटलं इतका पाऊस पनवेलपर्यंत होता की काही कार्यक्रम हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले असाच तहाट रे आमचा बाणा असाच तहाट रे आमचा बाणा जरा खाली झुके तुफानातले दिवे आम्ही तुफान जायचं असेल तर सही होणार असते. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढं म्हणू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण भाग घेणार. खरं तर महाराष्ट्राच्या इतर भागातला इतिहास आणखी स्वरूपाचा असेल पण रायगडचा इतिहास दगडावरती कोरलेला आहे. आणि म्हणून इथूनच महाराष्ट्राने स्वराज्याचं जे कोणीही स्वप्न पाहिलं ते याच भागी. आणि म्हणून आजच्या या मातीमध्ये आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय वर्धाताई यांचा सन्मान होतोय. खरं तर मी आदरणीय वर्धाताईंचा या मातृशक्तीचा उल्लेख सुरुवातीला करेन. जिथे जिथे मातृशक्तीचा वास असतो तिथे तिथं सुख आणि समृद्धी नांदत असते. पण जिथं मातृशक्ती ही साक्षात स्वतः उभी राहते तिथं विजयाची पताका ही जिव्हाळ्याने बोलते. आणि म्हणून या मातृशक्तीसाठी मनापासून शुभेच्छा आणि आपण त्यांना धन्यवाद देऊया. आदितीताईंमध्ये जर कोण उभं राहत असेल तर आमच्या वर्धाताई. आणि म्हणून मला असं वाटतं देऊ आळंदीची माझी ही पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन होतं. ऊन वारा पाऊस जलद वारकरी जात असतो पण केवळ आपल्या मनापासून आभार. मीडिया असेल त्यांचे मनापासून आभार. महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि देशाच्या सर्वोच्च मंचामध्ये पूर्वक मी स्वागत करू इच्छितो. आजच्या हा कार्यक्रम मोस्ट पॉवरफुल लीडर ऑफ महाराष्ट्र. एवढा होता ना इथून 2018 संपन्न होत आहे. आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेबांच्या शुभ हस्ते ही पुणेरी पगडी परिधान करून आदरणीय तटकरे साहेबांचा सपत्नीक सत्कार या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होत आहे. रायगडच्या वैभवशाली मातीमध्ये आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी संघर्षातून आपलं व्यक्तिमत्व घडवलं. जनतेच्या लहान सहान
पटेल साहेबांच्या शुभ हस्ते ही पुणे